हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. या कोरोना विषाणूच्या महामारीचं संकट आज आहे, उद्या नाही. मात्र आपला अभ्यास आपणाला आयुष्यभर उपयोगी पडणारा आहे. त्यामुळे अभ्यास हा करायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या ऑसोलेशन चॅप्टरचा विचार करणार आहे. ऑसोलेशन ही एक मोशन आहे. मोशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन डिस्कस केलेले आहेत. एक आहे ती सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. याला सर्क्युलर मोशन असं म्हटलेलं आहे. जर याचा स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलेलं आहे. दुसरी मोशन आहे लिनियर मोशन, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग ए स्ट्रेट लाईन पाथ. त्याला आपण नाव दिलेलं आहे लिनियर मोशन. तिसरी मोशन आहे ती प्रोजेक्टाइल मोशन, द मोशन ऑफ ए पार्टिकल सायमल्टेनियसली अलॉंग व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल, a stone is thrown in air by making some angle with the horizontal, then the motion of that stone is a projectile motion. In this chapter we have to discuss oscillations. Oscillation या मोशन बद्दल आपण परिचित आहातच. काही एक्झाम्पल सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तुम्ही लहान असताना आठवतं का काय बघा आपणाला, किंवा लहान मुलांच्या बाबतीमधलं काय आठवतं का बघा. त्यांना पाळण्यामध्ये घातलं जातं. रॉकिंग ऑफ ए क्रेडल म्हणजे हा पाळणा जो आहे त्याला जो काय हलवलं जातं किंवा त्या पाळण्याची जी काय मोशन आहे ती म्हणजे ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसोलेशन्स. दुसरं एक्झाम्पल आहे स्विंगिंग ऑफ स्विंग, झोका. या झोक्याची जी काही मोशन आहे ती सुद्धा ऑसोलेशन्स किंवा ऑसिलेटरी मोशन आहे. दुसरं एक्झाम्पल आहे मोशन ऑफ पेंडुलम ऑफ ए क्लॉक. घड्याळामधला जो काही पेंडुलम आहे त्याची मोशन जी आहे ती सुद्धा या ठिकाणी ऑसिलेटरी मोशन आहे. आणखीन एक्झाम्पल बघा, निडल ऑफ स्विंग मशीन. शिलाई मशीनची जी सुई आहे त्याची मोशन आहे ती सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे हा ट्युनिंग फॉर्क आहे. याला आपण रबर पॅडवरती आदळल्यानंतर याच्या ज्या प्रॉन्स आहेत त्याची जी मोशन आहे व्हायब्रेटरी किंवा ऑसिलेटरी मोशन आहे. त्याचबरोबर ऑसोलेशन ऑफ द स्प्रिंग. ही स्प्रिंग जर आपण विचारात घेतली तर ही स्प्रिंग आहे ही याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे. याला मी स्ट्रेच करून सोडला असेल तर याची ही जी काही मोशन आहे ती ऑसिलेटरी व्हायब्रेटरी मोशन आहे. त्याचबरोबर व्हायब्रेशन्स ऑफ द गिटार स्ट्रिंग. ही जी काय एक्झाम्पल आहे ही सगळी एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये टू अँड फ्रो मोशन आहे किंवा अप अँड डाऊन मोशन आहे. याला ऑसोलेशन्स किंवा ऑसिलेटरी मोशन असं आपण म्हणणार आहे. बेसिकली oscillatory motion, oscillation is a periodic motion. It is a periodic motion. Periodic motion means the motion of a particle which repeats again and again after equal interval of time. याला आपण periodic motion असं म्हणणार आहे. आणि ह्या टाइम इंटरवल आहे त्याला पिरियड असं आपण नाव देणार आहे. बघा काय एक्झाम्पल, सेकंड हँड, मिनिट हँड, आवर हँड ऑफ ए क्लॉक. याची मोशन जी आहे ती पिरियडिक आहे. सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा याची मोशन जी आहे ती पिरियडिक आहे. सेकंड काटाचा विचार केला तर हा गोल फिरत असताना क्लॉकवाईज मोशन मध्ये त्याला एका रोटेशनसाठी 60 सेकंद लागणार आहेत. तर मिनिट काटा फिरत असताना त्याला
36 सेकंद किंवा 60 मिनिट किंवा 1 तास लागणार आहे, तर तास काटा असेल तर 12 तास लागणार आहे. हे पिरियडिक टाइम आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास वेळ लागणार आहे. सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागणार आहे. ही सगळी पिरियडिक मोशनची एक्झाम्पल आहे. पिरियडिक मोशन, द मोशन ऑफ ए पार्टिकल विच रिपीट्स अगेन अँड अगेन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि हा टाइम इंटरवल म्हणजे या ठिकाणी आपल्याला पिरियडिक टाइम असं म्हणता येणार आहे. ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेशन्स, इट इज अ बेसिकली पिरियडिक मोशन. आपण जे एक्झाम्पल सांगितले या ठिकाणी मिनिट हँड, सेकंड हँड, आवर हँड, पृथ्वीचं एक्झाम्पल, स्वतःभोवती, सूर्याभोवती, ही सर्क्युलर मोशन मधली एक्झाम्पल आहे. म्हणजे पिरियडिक मोशन हे ऑसिलेटरी आहे का? नाही. एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी, बट एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन. Every oscillatory motion is a periodic motion. Every periodic motion is not oscillatory motion. कारण आपण ही जी काही एक्झाम्पल सांगितली की ज्याच्यामध्ये मिनिट हँड, सेकंड हँड, आवर हँड, हे काही ऑसिलेटरी मोशन नाही, ही सर्क्युलर मोशन आहे. आता या ऑसिलेटरी मोशन मध्ये किंवा हे जे काही ऑसिलेशनच आहे, मोशन आहे म्हणलं तर त्याला डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, एक्सेलरेशन आहे. हे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्सेलरेशन किंवा या फिजिकल क्वांटिटी या ऑसिलेशनच्या बाबतीमध्ये किंवा ऑसिलेटरी मोशनच्या बाबतीमध्ये आपल्याला साइन आणि कोसाइन, साइन आणि कॉस फंक्शन मध्ये रिप्रेझेंट करता येतात आपल्याला. हे साइन आणि कॉस फंक्शन जे आहेत ते हार्मोनिक फंक्शन आहे. साइन आणि कॉस फंक्शन जे आहे ते काय? हार्मोनिक फंक्शन्स आहे. म्हणून या ऑसिलेशनला किंवा ऑसिलेटरी मोशनला आपण हार्मोनिक मोशन असं सुद्धा नाव देणार आहे. आता या हार्मोनिक मोशन मध्ये किंवा या ऑसिलेटरी मोशन मध्ये किंवा या ऑसिलेशन मध्ये जे सिम्पलेस्ट फॉर्म आहे, जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे, याला आपण नाव देणार आहे सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. Oscillations or oscillatory motion is represented by or the displacement, velocity, acceleration of the oscillatory motion is represented by sine and cos function. These functions are harmonic function. That's why oscillation or oscillatory motion is called harmonic motion. And the simplest form of this harmonic motion is called simple harmonic motion. It's called simple harmonic motion. Now, there are two types of simple harmonic motion. One is linear simple harmonic motion. Another is angular simple harmonic motion. Linear simple harmonic motion, angular simple harmonic motion. Suppose that pendulum. This pendulum, simple pendulum. Pendulum means any object suspended with the help of string is called pendulum. Here, when this pendulum is suspended with the help of string, then it remains in equilibrium or rest position. This is called equilibrium or the mean position. When it is displaced from its mean position and released, then it performs certain oscillations, certain vibrations before coming to rest. This vibration, this oscillation, that is to and fro motion, is oscillating motion, is harmonic motion, is simple harmonic motion, and if the amplitude of pendulum is small, then that the motion, simple harmonic motion, or the motion is along a straight line,
That's why it is called linear simple harmonic motion. Linear simple harmonic motion. Simple harmonic motion, the motion which repeats again and again. The periodic motion which repeats again and again along the same path. एकाच मार्गावरती रिपीट होणाऱ्या पिरियडिक मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं सुद्धा म्हणणार आहे. आणि आता हा मार्ग जो आहे तो जर स्ट्रेट लाईन असेल, या पेंडुलमची अँप्लिट्यूड कमी असेल तर त्याचा मार्ग जो आहे तो स्ट्रेट लाईन येणार आहे, म्हणून याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणणार आहे. दुसरा एक्झाम्पल आहे अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएम साठी बघा, व्हेन अ बार मॅग्नेट is freely suspended in an Earth's magnetic field, then it remains in remains steady equilibrium position in north-south direction. आणि अशा या मॅग्नेटला आपण जर या ठिकाणी काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिली असेल, त्याला थोडं रोटेट केलं असेल आणि सोडला असेल, रिलीज केला असेल, तर या मॅग्नेटची मोशन बघा, तो अँटी क्लॉकवाईज मध्ये जाणार, क्लॉकवाईज मध्ये जाणार, अँटी क्लॉकवाईज मध्ये जाणार, क्लॉकवाईज मध्ये जाणार. आणि अशी ही जी काय मोशन आहे त्याला आपण अँग्युलर एसएचएम असं म्हणणार आहे. म्हणजे इफ द पाथ इज अ कर्व्ड पाथ फॉर सिंपल हार्मोनिक मोशन, then it is called angular SHM. This is the best example of angular SHM. Linear SHM, angular SHM. आणि आता आपल्याला या ठिकाणी या स्प्रिंग मास ऑसिलेटरच्या सहाय्याने सुद्धा ही सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे ते डिस्कस करता येणार आहे. स्प्रिंग या आपण दाखवल्याप्रमाणे ही स्प्रिंग जी आहे ती हॉरिझॉन्टल सरफेस वरती आहे. आपण ही जी काही स्प्रिंग आहे ती व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे, की त्याची समजा आपण इक्विलिब्रियम पोझिशन कन्सिडर केली असेल, याला मी खाली स्ट्रेच केला असेल तर स्ट्रेचड पोझिशन ही त्याची कॉम्प्रेस्ड पोझिशन होणार आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी हॉरिझॉन्टल सरफेस वरती, फ्रिक्शनलेस सरफेस वरती या स्प्रिंगला एक ब्लॉक ज्याचं मास m आहे असा तो आपण अटॅच केलेला आहे. When this block is stretched or the spring is stretched towards right through a displacement x from its equilibrium position or the mean position, then by the property of the elasticity of the spring, elasticity property काय करणार आहे, या स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणणार आहे, मेन पोझिशनला आणणार आहे, रिलॅक्स्ड पोझिशनला आणणार आहे. म्हणून त्याच्यावरती असा हा रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होणार आहे. हा रिस्टोरिंग फोर्स आपण अप्लाय केलेला जो फोर्स आहे, अप्लाइड फोर्स किंवा जी काही डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार आहे. ज्या रिलॅक्स्ड पोझिशन मध्ये असणार आहे त्याला फोर्स कुठलाही असणार नाही, रिस्टोरिंग फोर्स असणार नाही. ज्याला स्प्रिंग जे आहे ते कॉम्प्रेस होणार आहे त्याला हा ब्लॉक जो आहे तो लेफ्ट साइडला येणार आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट लेफ्ट साइडला असणार आहे. त्याच वेळेला या स्प्रिंगची इलास्टिसिटी प्रॉपर्टी याला ओरिजिनल पोझिशन रिस्टोर करून देणार आहे, म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होणारा हा रिस्टोरिंग फोर्स आहे तो राईट साइडला असणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट हा फोर्स आहे. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त असेल तेवढा फोर्स जास्त असणार आहे, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असणार आहे. ह्या दोन अत्यंत महत्वाच्या कंडिशन, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. यामधला प्रोपोर्शनल कॉन्स्टंट जो आहे तो के असा आहे. या के ला मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर f/x असं लिहिता येणार आहे. याला आपण नाव देणार आहे फोर्स कॉन्स्टंट और फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. दिस इज कॉन्स्टंट फॉर दॅट स्प्रिंग, पर्टिक्युलर स्प्रिंग, म्हणून त्याला फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. स्प्रिंग बदलले की हा कॉन्स्टंट बदलणारा आहे. आता हा ब्लॉक जो आहे तो मोशन मध्ये आलेला आहे. ब्लॉकला मास आहे
त्याची व्हेलॉसिटी बदलणार आहे, म्हणजे ऍक्सलरेशन आहे, म्हणजे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी फोर्स असायला पाहिजे. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी फोर्स असायला पाहिजे. आणि न्यूटनच्या नियमाप्रमाणे जो काही फोर्स आहे त्याला आपण F इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन असं लिहिणार आहे. F इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन असं लिहिणार आहे. ऍक्सलरेशन इज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी असं पण म्हटलेलं आहे. वेलॉसिटी इज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असं म्हटलेलं आहे. आणि मग ऍक्सलरेशन इक्वल टू डी बाय डी टी ऑफ dx बाय dt. आणि यावरून आपल्याला ऍक्सलरेशन इक्वल टू डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. आणि मग फोर्स इक्वल टू आपल्याला F इक्वल टू m डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर असं लिहिता येईल. हा रिस्टोरिंग फोर्स आहे, हा न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे फोर्स आहे. हे दोन्ही फोर्सेस मॅग्निट्यूड मध्ये इक्वल असणार आहे. त्यामुळे आपण इक्वेट करणार m डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस के एक्स डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू के बाय मायनस के बाय m इंटू एक्स. लेफ्ट साइड में टर्म घेणार आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के बाय m एक्स इक्वल टू 0. के बाय m, के हा फोर्स कॉन्स्टंट आहे त्या स्प्रिंग साठी, m हे त्या ब्लॉकचं मास आहे तेही कॉन्स्टंट आहे. आणि या दोघांचा एक कॉन्स्टंट येणार आहे त्याला आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर, ओमेगा इक्वल टू रूट के बाय m असं लिहिता येईल आपल्याला. ओमेगा इक्वल टू रूट के बाय m असं लिहिता येणार आहे. ओमेगा इज नथिंग बट द अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आहे. आणि हे जे काय मॅथमॅटिकल इक्वेशन आहे याला आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM असं म्हणणार आहे. व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन? द मॅथमॅटिकल इक्वेशन containing derivative term is called differential equation. Any mathematical equation containing derivative term, that means dv by dt, dx by dt, these are first order derivative. आणि acceleration जे आहे या केस मध्ये या फॉर्म मध्ये डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणायचं आहे. कुठल्याही मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये जर डेरिव्हेटिव्हची टर्म असेल मग ती फर्स्ट ऑर्डर असेल किंवा सेकंड ऑर्डर असेल त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं नाव देणार आहे. त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं नाव देणार आहे. आणि आता पुढच्या पार्ट मध्ये या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपणाला डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशनची इक्वेशन्स डिराइव्ह करायची आहे. Using this differential equation, we have to derive the acceleration, velocity, and displacement. Acceleration, velocity, and displacement. या ठिकाणी आपल्याला या इंटिग्रल कॅल्क्युलसचा वापर करावा लागणार आहे. हे सोडवत असताना आपल्याला इंटिग्रल कॅल्क्युलसचा वापर करावा लागणार आहे. आणि याच्या उलट म्हणजे जर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल तर त्याच्यावर आपल्याला डेरिव्हेटिव्हचा वापर करून इक्वेशन्स डिराइव्ह करावे लागतील. तेही आपण पुढच्या पार्ट मध्ये सांगणार आहे. बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM इज डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. या ठिकाणी डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू जर लिहायचं असेल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज नथिंग बट द एक्सलरेशन. दिस इज द इक्वेशन ऑफ एक्सलरेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असलेल्या पार्टिकल किंवा बॉडीच्या एक्सलरेशनचं इक्वेशन आहे ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स.
तर या ठिकाणी दोन अत्यंत महत्वाच्या कंडिशन्स आपल्याला मिळणार आहे. हा ओमेगा कॉन्स्टंट आहे, तो जर आपण काढून टाकला तर ऍक्सलरेशन प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मायनस साइनचा अर्थ आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट the direction of acceleration is opposite to the direction of displacement. These are the conditions of linear simple harmonic motion. Sometimes instead of acceleration we can use force. Force is directly proportional to displacement and direction of restoring force is opposite to the direction of displacement. These are also condition of linear SHM. या ऍक्सलरेशनच्या इक्वेशनवरून आपल्याला अत्यंत महत्वाच्या दोन कंडिशन्स मिळालेल्या आहेत, ज्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन साठी असायला पाहिजेत. एक म्हणजे फोर्स किंवा ऍक्सलरेशन. फोर्स और ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड द डायरेक्शन ऑफ फोर्स और ऍक्सलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला वेलॉसिटीचं इक्वेशन डिराइव करायचं आहे. ऍक्सलरेशन म्हणजे टाइम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, दॅट इज dv by dt. That is dv by dt. Therefore, dv by dt equal to minus omega square x. Now we have to multiply by dx on both sides. Minus omega square x dx. Here dx by dt, we can rewrite dx by dt dv equal to minus omega square x dx. dx by dt is the time rate of change of displacement. त्याला आपण velocity असं म्हटलेलं आहे. v dv equal to minus omega square x dx. आणि या ठिकाणी आपण याला इंटिग्रेट करणार आहे. इंटिग्रेशन मध्ये दोन पार्ट्स आहेत, एक डेफिनेट इंटिग्रल म्हणून आहे, दुसरं इनडेफिनेट इंटिग्रल आहे. लिमिट्स असतील तर डेफिनेट इंटिग्रल म्हणायचं आहे, लिमिट्स नसतील तर इनडेफिनेट इंटिग्रल म्हणणार आहे. आणि मग आता इंटिग्रेशन v dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, ओमेगा इज अ कॉन्स्टंट, इंटिग्रेशन x dx. इंटिग्रेशन v dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन x dx असं आपल्याला लिहिता येणार आहे. याला लिमिट्स नाही. आणि आता इंटिग्रेशन मध्ये जे काही वेगवेगळे रूल्स आहेत, स्टँडर्ड फंक्शनचे रूल्स आहेत, पॉवर फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, त्याचे इनव्हर्स, साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, यांचे इंटिग्रेशन स्टँडर्ड आहे. या ठिकाणी इंटिग्रेशनचा पॉवरचा नियम आपण वापरणार आहे. जी काही पॉवर आहे त्या फंक्शनची त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, आलेल्या बेरजेनं त्या फंक्शनला डिव्हाइड करायचं आहे. त्याप्रमाणे हे इंटिग्रेशन व्ही स्क्वेअर बाय 2, या ठिकाणी मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. इनडेफिनेट असल्यामुळे या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेणार आहे. से इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि आता हा इलिमिनेट करायचा आहे. कशा पद्धतीने इलिमिनेट करता येणार आहे बघा. पुन्हा एकदा आपण हा पेंडुलम ऑब्झर्व करूया. हा पेंडुलम ज्याला हे मेन पोझिशन पासून आपण डिस्प्लेस करणार आहे, त्याला तो रिलीज केल्यानंतर तो ऑसिलेटरी मोशन मध्ये, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, हार्मोनिक मोशन मध्ये असणार आहे. त्याच्या मेन पोझिशन पासून तो ज्याला राईट साइडला किंवा लेफ्ट साइडला जाणार आहे त्यावर त्याची मोशन वेलॉसिटी कमी 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 होत जाणार आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला टोकाकडं, एकदम टोकाकडं त्याची जी काय वेलॉसिटी आहे ती 0 होणार आहे. मात्र त्या ठिकाणी स्थिर न राहता अशी जी काय अवस्था आहे त्याला मोमेंटरली रेस्ट असं म्हटलेलं आहे. काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी तो स्थिर राहणार आहे आणि लगेच तो उलट दिशेमध्ये येणार आहे. या मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असताना हे मेन टू एक्स्ट्रीम पोझिशन जे आहे, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल
from its mean position when it is performing simple harmonic motion, त्याला आपण नाव देणार आहे एम्प्लिट्यूड. त्याला आपण नाव देणार आहे एम्प्लिट्यूड. म्हणजे हा पार्टिकल, हा बॉब ज्याला पॉझिटिव्ह राईट साईडला असेल तर पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला असेल तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीला असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीला असेल तेव्हा त्याची वेलॉसिटी 0 असणार आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीला असेल तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड असणार. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड असणार आहे, त्याला वेलॉसिटी 0 असणार आहे. या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केला तर काय लिहिणार आहे बघा. 0 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी, म्हणजे सी इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 असं मिळणार आहे. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार आहे. बी स्क्वेअर बाय 2 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 कॅन्सल होईल आणि इक्वेशन मिळेल आपल्याला व्ही स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि आता स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर स्क्वेअर रूट म्हणल्यानंतर दोन्ही आपण घेणार आहे प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे ते व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे. पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याच्या ऍक्सलरेशनचं इक्वेशन आहे मायनस ओमेगा स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि आता आपल्याला त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पुन्हा व्हेलॉसिटी म्हणजे टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. तिथं रिराईट करायचं आहे आपल्याला dx बाय dt. त्यातलं एकच साइन घेणार आहे ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx इक्वल टू किंवा dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा dt असं आपल्याला लिहिलं. ओमेगा dt असं लिहिता येणार आहे. आणि आता पुन्हा याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण इंटिग्रेशनचा वापर करणार आहे. दोन्ही बाजूला आपण इंटिग्रेट करणार आहे. जर मी याला इंटिग्रेट केला, ओमेगा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन dt, इंटिग्रेशन dx अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा इंटिग्रेशन dt. आणि आपण यावर सांगितल्याप्रमाणे इंटिग्रेशन साठी काय स्टँडर्ड फंक्शन साठी जे रूल आहे, पॉवर फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, त्यांचे इनव्हर्स. आणि या सगळ्यांचा विचार केल्यानंतर हे जे आहे ते स्टँडर्ड इंटिग्रल आहे साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए इक्वल टू ओमेगा. आणि या dt बद्दल आपल्याला dtचं इंटिग्रेशन t असं येणार आहे. आणि आता पुन्हा हे इनडेफिनेट इंटिग्रल आहे, त्यामुळं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे. तो आपण या ठिकाणी फाय असं घेणार आहोत. काही वेळेला अल्फा आहे, काही वेळेला डेल्टा आहे. नोटेशन इमटेरियल आहे. तो अँगल आहे, तो आहे तो काय अँगल आहे. ओमेगा टी इज अ अँगल, अँग्युलर वेलॉसिटी इनटू टाइम इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन्स अँगल. त्यामुळे या ठिकाणी हा आपण अँगल फाय असा घेणार आहे. आणि आता x अपॉन ए इक्वल टू लिहितात साइन ओमेगा टी प्लस फाय किंवा x इक्वल टू लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी ए साइन ओमेगा टी प्लस फाय अशा पद्धतीनं हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होणार आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन x इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, एक्सलरेशन, वेलॉसिटी आणि हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. आता या इक्वेशन वरून आपल्याला हा जो फाय आहे, फाय म्हणजे इनिशियल फेज. फेज म्हणजे काय आहे? फेज ऑफ एसएचएफ म्हणजे द फिजिकल क्वांटिटी विच रिप्रेझेंट द पोझिशन अँड डायरेक्शन of the particle performing simple harmonic motion.
सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलची पोझिशन आणि डायरेक्शन रिप्रेझेंट करणारी जी भौतिक राशी आहे त्याला आपण फेज ऑफ एसएचएम असं म्हणणार आहे. तो या केसमध्ये ओमेगा टी प्लस अल्फा असा आहे. त्यातला अल्फा म्हणजे इनिशियल फेज आहे. द फेज ऍट स्टार्ट, सुरुवातीचा जो फेज आहे, मोशन सुरू होण्याच्या ठिकाणचा जो काय फेज आहे त्याला आपण या ठिकाणी इनिशियल फेज असं नाव देणार आहे. आणि आता समजा पार्टिकल जो आहे तो मेन पोझिशनला असेल. पुन्हा पेंडुलम समजा आपण विचारात घेतला, हा मेन पोझिशनला आहे, त्याची मोशन स्टार्ट होणार आहे म्हणजे टाइम 0 आणि मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0. Displacement is always measured from the mean position. That's why at mean position displacement is 0. आणि या दोन जर व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट केला, t equal to 0, x equal to 0, 0 equal to आपण लिहिता आहे a sin phi असेल. तर a तर 0 असायला पाहिजे किंवा sin phi तर 0 असायला पाहिजे. a काय 0 असणार नाही. a म्हणजे एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मेन पोझिशन. त्यामुळे sin phi 0 असायला पाहिजे. sin phi 0 असेल तर phi ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. phi ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे किंवा पाय असायला पाहिजे. पुढे होते 2 पाय 3 पाय, तो मल्टिपल मध्ये जाणार आहे अँगल. मात्र अँगल ज्याला 0 आहे त्याला तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे जाणार आहे. अँगल जर पाय असेल तर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे जाणार आहे. जर आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली या ठिकाणी x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय, फाय ची व्हॅल्यू 0, त्याला x इक्वल टू a sin ओमेगा टी असं इक्वेशन मिळणार. जर मी पाय व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस पाय, साइन ऑफ पाय प्लस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा, त्यामुळे x इक्वल टू मायनस a sin ओमेगा टी असं आपल्याला मिळणार आहे. हे दुसरं इक्वेशन या ठिकाणी. आणि आता समजा हा जो काही पार्टिकल आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, हा पार्टिकल जो आहे किंवा बॉब आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स्ट्रीम पोझिशनला स्टार्ट होताना टाइम 0 असणार आहे आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय असणार आहे? एम्प्लिट्यूड एवढी असणार आहे. डिस्प्लेसमेंट जे आहे ते एम्प्लिट्यूड एवढी असणार आहे. ए इक्वल टू इथे आपल्याला a sin phi म्हणजे sin phi इक्वल टू आपल्याला 1 असं लिहिता